नमस्कार मित्रांनो, तो कशा आहात सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अभिजित अनफिल्टर रिॲक्शन्स. सो आज आपण आपला जो व्हिडिओ आहे तो मराठीमध्ये करणार आहोत आपल्या मराठी व्ह्युअर्ससाठी. तो आज आपण मिस्टर बीस्ट, जो एक खूप फेमस यूट्यूबर आहे, त्याच्या व्हिडिओवर आपण आज रिॲक्शन करणार आहोत. त्यांनी जो व्हिडिओ बनवला आय एक्सप्लोर 2000 इयर्स बॅक एन्शियंट टेम्पल, जो व्हिडिओ आहे तो आपण आपल्या चॅनलवर आज मराठीमध्ये बघणार आहोत. कारण की यूट्यूबने आता एक नवीन फीचर आणलेला आहे ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक लँग्वेजमध्ये, कोणत्याही लँग्वेजमध्ये आपण तो व्हिडिओ बघू शकतो. तर चला आपण असं काहीतरी नवीन ट्राय करूया, म्हणून आज एक मराठीमध्ये आपल्या मराठी व्ह्युअर्ससाठी हा व्हिडिओ बनवत आहोत. तर चला बघूया कसा आहे तो व्हिडिओ. आम्हाला या 2000 वर्ष जुन्या प्राचीन मंदिरात आणून सोडलंय. खूप उंचावर आहोत. चारी बाजूने जंगलाने वेढले. नंतर भेटू. चला तर बघूया इथे काय काय आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही डझनभर तरी प्राचीन मंदिरं बघणार आहोत, ज्यामध्ये प्राचीन मायांची रहस्य जगापासून लांब अतिशय खोलवर अशी दडलेली आहेत. आता तुम्ही जे काही बघताय ते खरं तर आपण बघावं अशी मायांची इच्छा नव्हती. आम्ही जिथे चाललोय तिथे कोणीच जाऊ शकत नाही. त्यात आम्ही जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एकाला भेट देणार आहोत. पण आमच्याकडे या शोध मोहिमेसाठी फक्त 100 तास आहेत. या पायऱ्या किती मोठ्या आहेत. हो, मला एस्केलेटर हवंय. चला तर मायन्सची रहस्य शोधून काढूया. या विशाल मायन टेम्पल मध्ये जाण्यासाठी हा दरवाजा आहे. खूप खोल भुयार आहे. आधी मी जाणार. माझी हरकत नाही, ते पवित्रच हे आहे. मंदिर कसं वाटतं यार? जवळपास 2000 वर्ष Foreigners प्राचीन आहे. मराठी बोलतात. हे विलक्षण आहे. आम्ही प्राचीन मंदिराच्या आत आहोत. आपण नक्की कुठे चाललोय? अरे बापरे, ओ वाव. या मंदिरात तुम्हाला सर्वात आधी ही महाकाय मूर्ती दिसते, जी जॅग्वारच्या तोंडातील कॉन देवतेसारखी असल्याचे मानले जाते. अतिशय सुंदर आहे. अरे वा, मी अंदाज लावून बघतो की हे काय असेल. मग तुम्ही सांगा ती काय आहे. हा हात आहे, ही परेड आहे, हे टॉयलेट आहे. ओके. टॉयलेट नाहीये, ते त्याच्या कानातलं आहे. काय जिमी? तर गंमत अशी आहे की ही जागा ऍक्च्युली पिरामिडवर बांधलेलं पिरामिड आहे. म्हणूनच आपण जितकं खोलवर जाऊ तितक्या गोष्टी अधिक पुरातन होत जातील. सांभाळून बॉयज. खूप भीतीदायक आहे जिमी. विश्वास होत नाही सांभाळून सरकारने boys. याकरता परवानगी दिली. हे खरंच खूप भन्नाट आहे. इतकंच काय, इकडे आर्किओलॉजिस्टला सुद्धा जाण्याची परवानगी नसते. आपण जमिनीत किती खोलवर आहोत आणि या प्राचीन मंदिरात तासन तास काय बोलता भटकंती राव? केल्यानंतर अखेर आम्ही त्याच्या शेवटास पोहोचलो. तर आपण शेवटपर्यंत आलोय. तू म्हटलं होतं की एक सरप्राईज आहे. हो, हे गेल्या 2 दशकांमध्ये आढळून आलं. वो काय? हा अंत्यसंस्काराचा मुखवटा आहे. हा सापांच्या राज्यांपैकी एका राजाचा चेहरा आहे. मायन लोक अशा प्रकारचा मुखवटा त्या लोकांना वाचवण्यासाठी वापरायचे जे पाताळाच्या यात्रेत येणाऱ्या धोक्यांपासून सुरक्षित राहायचे. मी हे धरू शकतो? हो हे 1000 वर्षांपूर्वी बनवण्यात आलं होतं. हो. म्हणजे माझे खापर 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 पणजोबा सुद्धा ते हो, जिवंत खापर, नव्हते. खापर, हे खापर. म्युझियम मध्ये का नाही? एका युट्यूबरच्या हातात का आहे? माझ्यापासून दूर ठेवा. घेऊन जा. कोणाला खापर सांगू नको. पंजोबा म्हणजे ओके, आपले मी 200 मिलियन लोकांना अजिबातच दाखवणार नाही. या मंदिरासाठी एवढंच. पण आपण एका विशाल शहराच्या मध्यभागी आहोत, जिथे इतर अनेक प्राचीन मंदिरं आहेत. आणि या व्हिडिओत पुढे आपण जगाच्या 7व्या आश्चर्याला देखील भेट देणार आहोत. चला खजिना शोधूया. हे जंगल माकड सापांनी भरलेलं आहे. इथे जागवारमुळे लोकांचा मृत्यू देखील झालाय. आपण सापांच्या आयलंड वरून जिवंत वाटली. परत आलो होतो म्हणून. ते माकड आहे का? सर 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 बरं गाईज, आज रात्री आपण इथे कॅम्पिंग करणार आहोत. ओ, ही झोपाळे बघा. आपल्याला अजून निदान डझनभर तरी झोपाळे? मंदिरं बघायची आहे. तेव्हा सगळ्यांनी झोपा गाईज. आता तर या व्हिडिओची जेमतेम सुरुवात झोपा. झाली आहे. Oh, shit. गुड मॉर्निंग बॉयज. Morning. तर सगळ्यात आधी आपल्याला या विशाल निर्जन शहराचा उरलेला भाग एक्सप्लोर करायचा आहे. आताची परिस्थिती बघता हे कसे दिसत असेल याची कल्पना करणं कठीण आहे, म्हणून मी तुम्हाला जस्ट दाखवतोय. या शहरात 1 लाखाच्या वर लोक राहायची आणि हे तेव्हा असंच काहीसं दिसत असेल. ज्यांना वाटते हे रस्ते असे दिसत होते. इथे सर्वत्र मंदिरं होती. हे एक समृद्ध शहर होतं. पण याच्या आत तुम्हाला अशाच भव्य कलाकृती पाहायला मिळतील. हो, हा खूप मोठा एरिया आहे. वो हे तर कमाल आहे. अशा व्हिडिओचा माझा आवडता भाग म्हणजे जेव्हा आम्ही जुनी चित्र घेऊन त्यांना जिवंत करून दाखवतो. तर ते काय दर्शवतात याचा आम्ही साधारणपणे असा अंदाज लावलेला आहे. वा, हे किती कूल आहे. 2500 Wow, वर्षांपूर्वी yeah. मायान लोकांचे जीवन कसे होते याची ही Nice. एक दुर्मिळ झलक आहे. छान, हे विलक्षण आहे. नोलनला तो खरंच लांब वाटला. याबद्दल 2 मिनिटं बोलायचं. नोलन, तुला वाटलं तो इलाम कारण आहे? बघ ना, मला वाटलं तो डोळा आहे, ते तोंड आहे, आणि मला वाटलं ते पाय आहे. मला वाटलं होतं तू स्मार्ट आहे. आणि मी नोलनची टिंगल उडवल्यानंतर नोलनने त्याचा वचपा तारीखवर काढला, स्पायडर दाखवून. तारीख फक्त तारेक सोडून जाणार. माझ्या मित्रांची मजा करण्याची पद्धत जरा वेगळी आहे, पण मायन लोकांची त्याही पेक्षा वेगळी होती. आपण आता जिथे उभे आहोत तिथे 2000 वर्षांपूर्वी बॉल कोर्ट होतं. बॉल वापरणारा हा पहिलाच सांघिक खेळ होता. जेवढं आम्हाला माहितीये. आणि हरणाऱ्या टीमच्या कॅप्टनचं डोकं उडवलं जायचं.
हे मायन लोक फार वेडे होते. हो हे किती मोठं आहे. हो, खूप सुंदर आहे. असे मंदिर आपण आता का नाही बनवत? जवळपास 2000 वर्षांपूर्वी इथे राजा आणि राणी राहायचे, पण 2500 वर्षांपूर्वी हे असं दिसत होतं. लोकांची इथे खूप मोठी गर्दी जमायची आणि राजाची फक्त एक झलक बघता यावी म्हणून तासन तास वाट बघत उभे राहायचे. आणि आज हे असं आहे. चला जाऊन बघूया. ओके. 2000 वर्षांपूर्वी राजा कदाचित इथे उभा राहून आपल्या महालातून खेळ बघत असणार. मस्त ना? अरे बापरे, हे तर चक्रव्यूहासारखं आहे. हो, कारण जर आम्हाला तुमच्या राजाचं रक्षण करायचं असेल तर लोकांना कन्फ्यूज करायला हो, हवं. म्हणून ते कन्फ्यूज करणार Ernest, केलंय. तुम्हाला खरं सांग, या विटांमधील आपल्याला खजिना शोधण्याचा कधी कोणी प्रयत्न केलाय? मी असं कधीच करणार नाही. काय वाटतं, इथे असेल? इथे असेल का? म्हणजे तुला म्हणायचं आहे की 2600 वर्षांपूर्वी राजाने गुप्त खजिना दडवून नव्हता ठेवला? कदाचित ठेवला असेल, पण तो गुप्त आहे ना. राजाचा खजिना सापडेल्या आशेने आम्ही घनदाट जंगलात एका गुहेत गेलो, जिथे कदाचित खजिना असू शकतो. हे जिमी वटवाघुळांबद्दल काहीच बोलला नव्हता bro. अरे बापरे, वटवाघूळ. इथे किती सारे वटवाघूळ आहेत. ते आता आपल्या डोक्यावरून गेले. मायान लोकांना असं वाटायचं की हे पृथ्वीवरचं राक्षसाचं तोंड आहे. आमच्या वर बघा एकदा. आपल्याला वटवाघुळांनी वेढलेलं हजारो आहे. वटवाघूळ गराडा घालत आहेत. एवढे वटवाघुळांचा वादळ जर आहे. इथे मायांचा खजिना असेल तर तो वटवाघुळांच्या विष्ठेखाली म्हणजे शी. हो विष्ठेखाली. मला असं वाटतं की मला शी, माझा शी, खजिना विष्ठा सापडला म्हणजे तर मी शी. आता निघतोय. इथे खूप जास्त वटवाघुळ आहेत. पाठापट निघालं का? टिपिकल मराठी माझ्या हातावर पडली आहे. केलेली आहे. माझ्यासाठी हाच खरा खजिना आहे. आपल्याला इथून बाहेर पडावं लागेल. आम्ही निघतोय. तिथे काही खजिना वजिना नाहीये. पण असं एक मंदिर आहे जिथे कदाचित खजिना असू शकतो. पण आता अंधार पडू लागलाय. तर मित्रांनो, तुमच्या मशाली पेटवा आणि एका ऍडव्हेंचर वर जाऊया. जर आपण मंदिरात पोहोचण्याआधी आपल्या मशाली विझल्या तर मला वाईट वाटेल. मंदिर मंदिर मंदिर. फक्त काही मशाली पेटवल्यामुळे खूप मस्त वाटत आहे. चला बघूया हे आतून कसं आहे. साहस मोहिमेवर निघाल्यासारखं वाटतंय, पण पुढे लक्षात आलं की इकडे वाट संपली आहे. इथे काहीही नाहीये. सगळं काही संपलंय. हे काय होतं? मला तिथे माकड असल्यासारखं वाटलं. एक मिनिट, ते माकड होते की जॅग्वार? हा व्हिडिओ अचानक भीतीदायक का झाला? आज रात्री मस्तपैकी झोप घ्या, कारण उद्या तुमच्यासाठी एक मोठं सरप्राईज आहे. मला माहितीये तुम्हाला वाटलं की या पूर्ण व्हिडिओमध्ये फक्त या शहरातील डझनभर प्राचीन मंदिरं असतील. हो मला वाटतं. हेलिकॉप्टर परत पाठवा, कारण पुढे आणखी एक्सप्लोर करण्यासाठी आपल्याला लिफ्टची गरज लागेल. मी या पायऱ्या कुत्र्यासारखा चढतोय. आपण पोहोचलो आहोत. ही आहे आपली राईड. ठीक आहे, आपण निघूया. चला आणखी काही मंदिर एक्सप्लोर करूया. आता आपण जिथे चाललोय तिथे मानव जातीने निर्माण केलेल्या वस्तूचे काही अतिशय विलक्षण प्राचीन अवशेष आहेत. आणि या लोकेशनची सुरुवात आपण या बॅड बॉय प्रवेशद्वारापासून करणार आहोत. या जागेला मायन लोक पाताळाचे प्रवेशद्वार म्हणायचे. पूर्वी इथे भले मोठे दात असायचे. त्यांचं काय झालं? ते पडले. ते लॉजिकल आहे. चला एक्सप्लोर करूया. पडले. ओ, ही जागा कमाल आहे. इथली वैशिष्ट्य मला खूप आवडतात, जशी मध्यभागी असलेली ही रचना. वाव, मी सांगतो ही बिल्डिंग मंदिर असणार. ती बळी देण्याची जागा आहे. हो अगदी बरोबर. येस, मी एक गोष्ट बरोबर ओळखली. वा, काय माणूस आहे. तुझी हॅट उडाली. पण आमच्या गाईडला खरं तर आम्हाला त्याची टोपी एक उडाली. गुहा दाखवायची होती, असं जिथून पाहिजे. मानव बाहेर पडेल असा मायन लोकांचा विश्वास होता. मायान लोकांचा विश्वास आहे की मानवी सभ्यता या गुहेतून आली. या गुहेच्या आत खोलवर एक झाड आहे ज्याला ट्री ऑफ लाईफ म्हणतात, आणि त्यांचा विश्वास आहे की आपल्या सर्वांची उत्पत्ती या गुहेत खोलवर असलेल्या या भव्य झाडापासून झाली आहे. हे इतकं पवित्र आहे की आम्ही गुहेतील दैवतांना परवानगी मागण्यासाठी विधी करणार मी आहोत. पैज लावणार असतो तर गुहेतले दैवत नोलनला नाकारतील. Oh my आणि God. जसा आम्ही गुहेत प्रवेश केला, वो ओके, हे खरंच भीतीदायक आहे. आमच्या गाईडने सांगितल्याप्रमाणे आमच्यावर विधी करण्यात आले. हे काय करतोय हा? तो गुहेच्या प्रवेशद्वाराची शुद्धी करतोय. आणि इथेच आम्ही कडुलिंबाचं दैवतांची परवानगी घेणार आहोत. अर्थात पान मला वाटतंय कसलीच चिंता कडुलिंबाची. नव्हती, पण देव खरंच नोलनला या पवित्र जागी प्रवेश देतील का? I hope ते मला टाकतोय काय? स्वीकारतील. मला वाटतं ठीकच आहे. ओ, हा काय करतोय? हा जाऊ शकतो? चला, देवांनी याला रिजेक्ट नाही केलं. Thank तर देव goodness. ऑफिशियली आमच्या सोबत असल्याने आम्ही ट्री ऑफ लाईफ कडे आमचा प्रवास सुरू केला. पण जसजसं गुहेत आत शिरत गेलो तस तशी गरमी वाढत गेली. मलाच गरम होत आहे की खरंच इथे उकाडा आहे. इथे गरमी वाढत जाईल आणि पुढे श्वास घेणंही कठीण होत जाईल. श्वास घ्यायला कठीण होईल. ठीक मला खूप जास्त गरम होत आहे. गुहेत जितकं खोलवर जाल हवा तितकी कमी होत जाते. तुम्हाला घाम दिसतोय की नाही माहित नाही, पण इथे खूप उकाडा आहे. ही गुहा तर संपतच नाहीये. उकाडा पण इथे आहे, वटवाघुळं उकाडा. तर नाहीये. तुम्ही आता जे काही बघताय खरं तर आपण ते बघावं अशी मायन लोकांची इच्छा नव्हती. त्यांनी हे लपून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. 2000 वर्षापूर्वीचे मायान असल्याची कल्पना करा. ही सुंदर गुहा बघा आणि अचानक दिसणारी सुंदर खोली पहा. वो, आणि हे विलक्षण झाड. ओ, जबरदस्त मला यार. असं वाटलं होतं की ट्री ऑफ लाईफ हे खरोखर झाड असेल. हो हे तेच आहे. हीच ती पवित्र सीबा आहे जी आकाशाला धरून ठेवते. इथे सभोवताल असलेल्या या कुंड्या मायन लोकांनी बनवलेल्या आहेत. हो सर, त्या उंच कुंडीत ते धूप जाळायचे.
देवाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे ते लावायचे. हे खूप छान आहे. जर तुम्ही हजारो वर्षांपूर्वींचे मायन असता आणि इथूनच मानवाची उत्पत्ती झाली असा विश्वास ठेवला असता तर मी समजू शकलो असतो की ही खूप पवित्र जागा आहे. हो, अर्थातच. पण ही गुहा खरोखर धोकादायक होणार आहे, कारण आम्ही जिथे जाणार आहोत तिथे श्वास घेण्यासाठी अक्षरशः ऑक्सिजन टँकची गरज पडणार आहे. मी अशा प्रकारचे व्हिडिओज का करतो ज्यात माझा जीव जाऊ शकतो? पडलोय. ही अतिशय वाईट आयडिया होती. तर ऑक्सिजन वाढवण्यासाठी काही दीर्घ श्वास घेतल्यानंतर आपण किती खोलवर जाणार आहोत? 2 फुटबॉल मैदाना एवढं खोल. मी इथेच थांबतो. तू नेहमीच पाठ फिरवतो. तो म्हणाला ऑक्सिजन असणार. मला हे नाही आणि ऐकायचं. कदाचित नोलनला काहीतरी माहित असावं, कारण आमच्या गाईडने आम्हाला दाखवलेली सगळ्यात पहिली गोष्ट होती तो ओ, मला चक्कर येत आहे. आता बरं वाटतंय का? नाही, मी ठीक आहे. तुम्हाला थोडा ऑक्सिजन मिळाला की श्वास घ्या. तुम्ही काय सांगणार होता? हो, तिकडे काही सिरॅमिक पॉटचे तुकडे आहेत. वाव, हे किती छान आहेत. मी एक घरी नेऊ शकतो? तुला ते जेलमध्ये टाकतील. काय जेलमध्ये हो, टाकतील? नक्की. ठीक आहे, मी नाही नेणार. विश्वासच बसत नाही. त्यांना माझं म्हणणं खरं वाटलं. ते खरंच किती भोळे आहेत. आता मी अचानक त्यांना घाबरवणार आहे. या टनल मधली वटवाघुळ पाहिली? पुढे चला. थांब, खरं तर मला खरंच माहित नाही वटवाघुळ माणसांना चावतात का? मला लपायला जागा मिळाली. ओ, तिकडे वटवाघूळ आहे. जिमी, एकदा ऑक्सिजन घे. आपण अजून खोल आतमध्ये चाललोय. हे घे, तू पण घे. श्वास घ्यायला कठीण होतं. पण जसं आम्ही शेवटाच्या मोठी जवळ गुफा गेलो आहे यार. तसं या सिक्रेट टनलच्या शेवटाच्या बॉसशी सामना करावा लागला. ते बघा. ओके. टाईट. हे ते बघ जिमी, मागे जगातला सर्वात मोठा कोळी आहे. अरे बापरे, मायन लोकांनी इथल्या किड्यांना काय दिलं होतं? तुझ्या मते जगातला सर्वात मोठा कोळी किडा मायन लोकांच्या सगळ्यात पवित्र ठिकाणी एका गुप्त बोगद्याच्या शेवटी का आहे? कशाचं रक्षण करत आहे? तुला काय वाटतं? मला हेच वाटतं. तर या शेवटच्या बॉसशी लढण्याऐवजी आम्ही सिक्रेट टनलचं सिक्रेट तसंच राहू दिलं. हो माय गॉड. मी खरंच हे घाबरलो ऑक्सिजन टँक तुझ्या तोंडावर फेकणार होतो आता. आणि आपला जीव वाचवत पळाल्यानंतर आम्ही दमलो होतो, म्हणून आम्ही आमच्या नवीन कॅम्प कडे निघालो, कारण आम्हाला चौथ्या दिवशी जगातलं 7वे आश्चर्य बघण्यासाठी ताकद तर लागणारच होती. आणि त्याबरोबरच मला जाणून घ्यायचं होतं की मायन लोक मनोरंजनासाठी काय करायचे. सुरुवात करूया बॉलचा वापर करणारा पहिला सांघिक खेळ. 3000 वर्षांपूर्वी मायन लोकांनी पिट्स खेळाचा शोध लावला, ज्यात तुम्हाला बास्केटबॉल प्रमाणे छोट्याशा हुप मधून बॉल टाकून गोल करायचा असतो. पण यात तुम्ही फुटबॉल प्रमाणेच हाताचा वापर नाही करू शकत. पण आम्ही दुसऱ्या दिवशी काय म्हटलं होतं तुम्हाला आठवतंय? हरणाऱ्या टीमच्या कॅप्टनचं डोकं उडवलं जाईल. डोकं? हे कठीण आहे. मला वाटतं आपल्याला हा खेळ जमेल, आणि जरी आम्हाला बॉल खेळवणं जमू लागलं असलं तरी आम्ही गोल करण्यापासून खूप दूर आहोत हे म्हणणं योग्य राहील. मी आमच्या कॅमेरामॅनला मदतीसाठी बोलावलं, पण तरीही आम्हाला एकामागून एक असं असंख्य अपयश येतच राहिलं. थांब. या खेळाला काय नाव द्याल गाईस कदाचित तुम्ही एकही कमेंट मध्ये स्कोर जरूर नाही. पण सांगा. प्राचीन काळात हार पत्करणं म्हणजे अक्षरशः डोकं गमावण्यासारखं होतं. नोलन, उभा राहा भावा. आणि असंच एकामागून एक अपयश येतच राहिलं. आणि तेव्हा दिवसभर हा क्रूर खेळ खेळल्यानंतर वाचलेल्या खेळाडूंनी नैसर्गिक तलावात आरामात पोहण्यासाठी सिंक होल मध्ये उतरून आनंद साजरा केला असेल. आणि मी कोणाचं डोकं छाटणार नसलो तरीही नोलन पिट्स मध्ये हरला. पाणी गार आहे का? खूप रिफ्रेशिंग वाटतंय. ओ खरंच? हो, मग उतरायला हवं. हे पाणी किती मस्त वाटत आहे. मला वाटत नाही की तुला मजा येते. ओ, हे खूपच गार आहे. अर्थात सिनोटेमध्ये अंघोळ करणे चैतन्यदायी होते, पण अद्भुत मायन मंदिर, जगातलं 7वं आश्चर्य अजून बघणं बाकी राहिलं होतं. पण त्याआधी क्लासिक मायन डिनर. तर आता तुम्हाला इथे जे काही दिसतंय ते 1000 वर्षांपूर्वी मायन लोक जे जेवत होते तेच आहे. जसं की तुम्ही या व्हिडिओमध्ये ऐकलंच असेल की ते कॉर्न गॉडची पूजा करत होते. खरं तर मका हा टोर्टियामध्ये एक मुख्य घटक आहे. जो कोणी हे एडिट करत आहे, मायन लोकांनी टोर्टिया टाकोसचा म्हणजे शोध लावला चपाती. होता का, हो की नाही? इथल्या अखेरच्या रात्रीसाठी चीयर्स. मायन टाकोस एन्जॉय करा. आणि जगातील 7वे आश्चर्य ककुलकानचे मंदिर. हे काय भारी दिसतं यार. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. कुकुलकान हे जगातील 7वे सुंदर आहे, आश्चर्य सुंदर. आहे. एक तर त्याच्या भव्यतेसाठी, पण दुसरं कारण म्हणजे इथे येणाऱ्या ध्वनीमुळे सुद्धा. मायन लोकांनी हे काही अशा प्रकारे बांधलंय की जर तुम्ही याच्या समोर टाळ्या वाजवल्या तर तुम्हाला असा आवाज येईल जणू काही लेझर तुमच्याकडे परत येत आहे. ठीक आहे, असो. आपण इथे कशासाठी आलोय? या पिरामिडच्या वरच्या भागात एक मंदिर आहे जे स्थानिकांसाठी इतकं पवित्र आहे की तिथे वर जाण्याची कोणालाही परवानगी नाहीये. तर प्रश्न हा आहे की त्या प्राचीन खोलीत कोणते मायन रहस्य दडलेले आहे? ही संस्कृती आणि याला खूप पवित्र मानणाऱ्या सर्व लोकांबद्दल आदर असल्याने आम्ही या मंदिराला हात लावणार नाही. तर हे ड्रोन उडवून बघणार आहोत की त्या गुप्त खोलीत काय ठेवलं आहे. तुझी हरकत नाही ना? नाही, अजिबात नाही.
ताबडतोब जा. अरे बापरे, हे किती भव्य आहे. मला खूप उत्सुकता लागली आहे की या रूम मध्ये काय आहे. एक मिनिट, आर्थर, ही खोली तर रिकामी आहे. 500 वर्षांपूर्वी स्पॅनिश लोक इथे आले होते आणि ते तिथलं बरंच सामान आपल्यासोबत घेऊन गेले. पण इतिहासकारांच्या मते सगळं काही चोरीला जाण्यापूर्वी जगातलं 7वं आश्चर्य असं दिसत होतं. यार, खोटं नाही बोलणार, हे खरंच खूप सुंदर आहे. इथे काही सोनं बिनं नाही सापडलं तरीही मी या प्राचीन स्मारकांना भेट देऊ शकलो आणि ते तुमच्यासोबत शेअर करू शकलो, याबद्दल मी कृतज्ञ आहे. गाईज, आय लव्ह यू मेक्सिको. मला खूप मजा आली. वाव यार, सुप्पब अशी मंदिर होती यार. खरंच छान वाटलं व्हिडिओ बघून. सो तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा असेच महाराजांचे जे गड किल्ले आहेत ते सुद्धा असेच आहेत. तर मला असं वाटतं की मिस्टर बीसने येऊन ते सुद्धा एक्सप्लोर करावे. सो ठीक आहे, थँक्यू गाईस इथपर्यंत बघितल्याबद्दल. ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू.